एक एक कारवाया पाहिल्या की कधी कधी वाटतं हे राज्य हिंदूंचंच आहे की दुनियातून भयानक अनुभवाला देखील लावणार. अशा मंडळींचा तुम्हाला तिरस्कार वाटतोय ते एकेकाळी आमच्या खांद्याला खांदा लावून म्हणलेले शूरवीर आहेत. आमच्या बरोबरीने ह्या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलेले ध्येय वेडे आहेत. हे नाटक खूप काळजाच्या जवळचं आहे. म्हणजे कलावैभवचे निर्माते सर्वेसर्वा स्वर्गीय मोहन तुंगवळकर त्यांनी हे नाटक काढत असतानाच जेव्हा सांगितलं होतं की भावी पिढीला स्वराज्याचे दुसरे छत्रपती कळले पाहिजे आणि नाहीतर भावी पिढीला मुसोलिनी माहीत असेल, हिटलर माहीत असेल, स्वराज्याचे दुसरे अभिषिक्त छत्रपती माहीत नसतील. आणि त्या भावनेनं आत्तापर्यंत माझी स्वतःची अशी धारणा आहे की जे काही यश आहे किंवा जो काय थोडंफार प्रवास आहे या प्रवासामध्ये जे थोडंफार यश आहे त्याचा पाया या नाटकानं रचला. तेव्हा हे नाटक खूप काळजाच्या जवळचं आहे आणि कलाकार म्हणून या नाटकानंतर जो एक थकवा येतो म्हणजे एक ही वेगळी नशा आहे, एक वेगळं समाधान या नाटकातून मिळतं. म्हणजे आजच्याही प्रयोगाचं जर तुम्ही पाहिलं असेल तर तिकीट काढून येणारा प्रेक्षक इतक्या उत्स्फूर्तपणे छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी या घोषणा देतो. हे खूप कमी वेळात तिकीट काढून आलेल्या ऑडियन्सचं ऑडिटोरियममध्ये होतं. हे या नाटकामुळे होतं. मला वाटतं हे नाटकाचं कुठेतरी यश आहे. आई म्हणून विषयाचा प्याला जरी दिला असतात ना तरी राजाराम राजांना या गादीवर बसवून केला असता. पण पाठीत खंजीर खुपसण्याची सजा द्यायलाच हवी. आणखी कठोर सजा देण्यासाठी अपराध आपल्या हातून घडू नये म्हणून तुमच्यासाठी नजर करेल. आणखी यापुढे आम्ही आपल्याशी वागू ते या हिंदवी स्वराज्याचे छत्रपती म्हणूनच. आधी तू शिवछत्रपती महाराज साकारलेलेस आणि आता शंभूराजे तर त्या आधीपासूनच. या दोन्हींमधला म्हणजे तू कसं म्हणजे भूमिका हे सगळं करतोयस आणि कसा बॅलन्स केलेला या सगळ्याचा आणि लोक आणि ज्या वेळेला तुला दाद देत आहेत कसं हे सगळं कॅरी करतोयस? दोन गोष्टी असतात. एक म्हणजे महाराज जेव्हा साकारायचं असतात छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा एक गोष्ट मनात ठेवायची असते की महाराज कोणत्याही भावनेचा सुवर्णमध्ये आहे आणि छत्रपती संभाजी महाराज हे त्या भावनेची दोन टोकं. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा मी शिवाजी महाराज साकारतो तेव्हा मनातून मी त्यांना नतमस्तक असतो की तुम्ही होतात म्हणून आज आम्ही आमचं नाव सांगू शकतो आणि ती कृतज्ञतेची भावना असते त्यांच्याप्रती ते साकारताना. संभाजी महाराज साकारताना मात्र कुठेतरी एक द्वेष असतो, कुठेतरी एक चीड असते. ती अशासाठी की इतक्या पराक्रमी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना त्यांचं जे ड्यू होतं ते कधीच मिळालं नाही आणि म्हणून प्रत्येक वेळी स्टेजवर जाताना मनात एकच असतं की आजचा प्रयोग पाहिल्यानंतर किमान 5 प्रेक्षकांनी तरी संभाजी महाराज वाचले पाहिजेत, संभाजी महाराज समजून घेतले पाहिजेत आणि संभाजी महाराजांची जी विनाकारण जी एक प्रतिमा तयार करण्यात आली ही प्रतिमा कुठेतरी पुसण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न करतो. त्यामुळे एका तडफेनं मी त्या भूमिकेला भेटतो. त्यामुळे या दोन भूमिका वेगळ्या वाटतात. आलमगीर म्हणतोस ना स्वतःला मग भीक मागण्यापेक्षा जिंकून दाखव ना हे तरी किल्ला. फायनली जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? हे नाटक आता अक्षरशः म्हणजे कुठेतरी धुमाकूळ माजवते. पुन्हा एकदा दाखल झाल्यानंतर काय तुझ्याकडून जाता जाता काय आम्हाला ऐकायला मिळणार? मी सगळ्या मायबाप प्रेक्षकांना एवढीच विनंती करेल की शंभूराजे हे केवळ नाटक नाही तर शंभूराजे या नाटकाच्या पलीकडे जाऊन एक संस्कार आहे भावी पिढीवरचा. आजच्या शाळेच्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या बोर्डांच्या अभ्यासक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजच कमी शिकवले जातात. तिथे छत्रपती संभाजी महाराजांची भावी पिढीला ओळख व्हावी म्हणून आवर्जून या. हे नाटक करत असताना या नाटकाच्या जाहिरातीत तुम्ही बघाल ऐतिहासिक नाटक असूनही ठराविक वयोमर्यादेच्या पुढचीच मुलं असावीत किंवा अमुक वर्षाखालील मुलांना प्रवेश नाही ही अट ठेवत नाही. त्याचं कारणच आहे की ही भावना जी मोहन काकांची होती तीच होती, भावी पिढीला कळलं पाहिजे. त्यामुळे प्रेक्षकांना सांगेन की जरूर प्रयोगाला या आणि स्वराज्याच्या दुसऱ्या अभिषिक्त छत्रपतींचा इतिहास आपल्या डोळ्यात सांगा. कापायची वेळ आली आता. तुमच्या बंधुराजांना
तुझ्याकडे आता संत नाही.